फेरी वालों के मुद्दे पर केडीएमसी आयुक्त कार्यालय के बाहर उद्धव सेना का धरना। उद्धव सेना डोंबिवली में नगरपालिका प्रशासन के खिलाफ अनिश्चितकालीन अनशन पर है। वह उच्च न्यायालय के आदेशानुसार कल्याण डोंबिवली स्टेशन क्षेत्र से फेरी वालों को मुक्त करने की मांग कर रही है। इसी मुद्दे पर चर्चा के लिए उद्धव सेना का एक प्रतिनिधिमंडल आज नगरपालिका आयुक्त से मिला। उन्होंने स्टेशन क्षेत्र को फेरी वालों से मुक्त करने का लिखित आश्वासन देने पर जोर दिया। चर्चा के दौरान एक महिला पदाधिकारी ने आयुक्त अभिनव गोयल पर आपक होने का आरोप लगाया। इस कारण प्रतिनिधिमंडल चर्चा छोड़कर आयुक्त कार्यालय के बाहर बैठ गया। आयुक्त ने उनसे फिर चर्चा की। उद्धव सेना प्रतिनिधिमंडल ने कहा कि वे लिखित आश्वासन देने पर सहमत हो गए हैं। उद्धव सेना के नगर प्रमुख अभिजीत सावंत ने उच्च न्यायालय के आदेशानुसार डोंबिवली स्टेशन क्षेत्र से फेरी वालों को मुक्त करने के लिए 11 जून को स्टेशन क्षेत्र में अनिश्चितकालीन अनशन शुरू किया था। यह अनशन 3 दिनों से चल रहा है। उस समय उन्हें आश्वासन दिया गया था। उस समय अनशन वापस ले लिया गया था। उसके बाद किया गया वादा पूरा नहीं किया गया। अंततः शहर प्रमुख सावंत ने 21 जुलाई को स्टेशन क्षेत्र में फिर से अनिश्चितकालीन उपोषण शुरू किया। आज उनके उपोषण का 10वां दिन था। स्टेशन क्षेत्र को फेरी वालों से मुक्त करने की मांग पर अड़े उद्धव सेना के शहर प्रमुख सावंत, सचिन बसरे, महिला पदाधिकारी वैशाली दरेका, आरती मोकल, मृणाल यज्ञेश्वर, अरविंद बिरमोले, किशोर मनकामे, अक्षरा पटेल, राहुल चौधरी, धनंजय चालके, शंकर राहुल आदि ने आज आयुक्त से मुलाकात की। प्रतिनिधिमंडल आयुक्त से स्टेशन क्षेत्र को फेरी वालों से मुक्त करने का लिखित आश्वासन चाहता था। चर्चा के दौरान आयुक्त ने महिला पदाधिकारी दरेका पर चिल्लाकर बोले। इस कारण प्रतिनिधिमंडल आयुक्त कार्यालय के बाहर बैठ गया। आयुक्त ने उन्हें फिर से चर्चा के लिए बुलाया। सावंत ने कहा कि वह फेरी वालों के मुद्दे पर लिखित आश्वासन देने के लिए सहमत हो गए हैं। आयुक्तांशी चर्चेमध्ये चर्चा करताना आम्हाला असं वाटलं जाणवलं की त्यांना काही गोष्टी माहितीच नाहीत। पत्र जी आम्ही जवळजवळ मार्च महिन्यापासून लिहिली आहेत त्यांना ती माहितीच नाही। ते म्हणजे टपाल माझ्याकडे आली की नाही मला माहीत नाही। हे जेव्हा उत्तर दिलं तेव्हा त्यांचा आवाज चढला गेला। आयुक्त आहेत, महिला होत्या, महिलांनी प्रश्न उत्तरताना आयुक्तांनी आवाज संयम बाळगला पाहिजे। इथे कोणी स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी आलं नव्हतं, जनतेच्या कामासाठी होतं। आज जून महिन्यामध्ये पण आम्ही उपोषणाला बसलो तेव्हा अधिकाऱ्यांनी आम्हाला लिखित पत्र दिलेलं। जर आजही ती कारवाई होत नाही आणि आयुक्त जर म्हणत असतील की आम्हाला माहीत नाही तर मग त्या मागच्या पत्राला अर्थ काय राहिला? याचाच अर्थ असा होतो की कनिष्ठ अधिकारी त्यांना वरती कळवत नाहीत का? आणि मग त्यानंतर जर त्यांचा राग अनावर होत असेल तर ती गोष्ट चुकीची आहे। आम्ही आमच्या वैयक्तिक कामासाठी नव्हतो आलो, जनतेच्या कामासाठी आलो होतो। त्यांनी चर्चा करून आम्हाला बाहेर थांबायला सांगितलं होतं की आम्ही 1 तासात तुम्हाला परत बोलवतो। पण मिसकम्युनिकेशन काय आहे आम्हाला माहीत नाही। पण त्याच्यानंतर त्यांनी आता जेव्हा आम्ही बाहेर आंदोलनाला बसलो त्यानंतर त्यांनी आम्हाला पुन्हा बोलवलं। त्यांनी थोडीशी दिलगिरी पण व्यक्त केली आणि त्यानंतर त्यांनी मला पत्र दिले की पुढच्या 2-3 दिवसात आम्ही पोलिसांनाही बोलवतो आणि इमिजिएट आम्ही लवकरात लवकर ते 150 मीटर फेरीवाला जो मुक्त करायचा आहे ते आम्ही त्वरित तुम्हाला करून देतो। अभिजीत सावंत यांनी मागील काही दिवसापासून उपोषण केलं होतं। काल संध्याकाळी आमचे वार्ड ऑफिसर आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्यांनी या मागणी केली होती की आयुक्तांसमोर आम्हाला काही मुद्दे मांडायचे तर त्याच्या संदर्भात आयुक्तांची भेट द्या। तर त्या मुद्द्यानुसार आज त्यांचं शिष्टमंडळ आज भेटीसाठी आलं होतं। आयुक्तांसमोर त्यांनी त्यांचे काही मुद्दे मांडले, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने फेरीवाल्याबद्दलचा मुद्दा होता। तर या फेरीवाल्यांच्या मुद्द्याबद्दल त्यांच्याशी आमची चर्चा झाली। ती चर्चा झाल्याच्यानंतर थोड्या वेळासाठी काही अधिकाऱ्यांशी आमच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना काय त्यांच्या प्रश्नाचं समाधान आहे त्याबाबतीत आम्ही त्यांना आश्वस्त करणार होतो। तर त्या मुद्द्यावर त्यांना थोडंसं वेळ पाहिजे होती आमच्या प्रशासनाला, पण त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला लगेच तुम्ही कळवा। तर त्यानुसार थोडंसं त्यांना थांबायला सांगितलं आणि त्याच्यानंतर आता त्यांना आम्ही कळवलेलं आहे की जे काही त्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्याबद्दल आम्ही समाधानकारकरित्या त्याच्यावर सोल्युशन काढू। यात कसं असतं की कुठलीही चौकशी जरी करायची असेल तर त्याला पुरावे, तक्रार आणि त्याच्यानुसार पुढील चौकशी करणं अपेक्षित आहे। त्याचबरोबर शासनाचं या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे विभाग आहे। ज्याला कोणाला याच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्यासाठी वेगळी यंत्रणा काम करते, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे। त्यामुळे अशी काही तक्रार असल्यास तर त्यांनी तक्रार करावी। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।